स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 1992, 2 1995, 3 1996, 4 1998. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1996. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा 1996 या वर्षी देण्यात आला. प्रश्न क्रमांक 2, महिला शिक्षणाचा प्रसार महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम कोणी केला? ऑप्शन क्रमांक 1 सावित्रीबाई फुले, 2 ज्योतिबा फुले, 3 आनंदबाई जोशी, 4 ताराबाई शिंदे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सावित्रीबाई फुले. महिला शिक्षणाचा प्रसार महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांनी केला. प्रश्न क्रमांक 3, नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? ऑप्शन क्रमांक 1 वि. वा. शिरवाडकर, 2 पु. ल. देशपांडे, 3 शिवाजी सावंत, 4 अण्णाभाऊ साठे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वि. वा. शिरवाडकर. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक वि. वा. शिरवाडकर यांनी लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 4, झोरा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक, 2 उत्तर प्रदेश, 3 मध्य प्रदेश, 4 झारखंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश. झोरा हे लोकनृत्य उत्तर प्रदेश या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 5, सवारी हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक, 2 उत्तर प्रदेश, 3 मध्य प्रदेश, 4 ओडिसा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा. सवारी हे प्रमुख लोकनृत्य सवारी ओडिसा या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम हा महाराष्ट्रामध्ये होत नाही? ऑप्शन क्रमांक 1 तापी, 2 गोदावरी, 3 भीमा, 4 कृष्णा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तापी. तापी या नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये होत नाही. प्रश्न क्रमांक 7, तापी या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर, 2 अमरकंटक, 3 मुलताई मध्य प्रदेश, 4 महाबळेश्वर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुलताई मध्य प्रदेश. तापी या नदीचा उगम हा मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राच्या नागपूर विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 5, 2 6, 3 7, 4 8. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 6. महाराष्ट्राच्या नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राच्या अमरावती विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 5, 2 6, 3 7, 4 8. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 5. महाराष्ट्राच्या अमरावती विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राच्या संभाजीनगर विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 5, 2 6, 3 7, 4 8. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 8. महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राच्या नाशिक विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 5, 2 6, 3 7, 4 8. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 5. महाराष्ट्राच्या नाशिक विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 5, 2 6, 3 7, 4 8. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 7. महाराष्ट्राच्या कोकण विभागामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राच्या पुणे विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 5, 2 6, 3 7, 4 8. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 5. महाराष्ट्राच्या पुणे विभागामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 14, 1857च्या उठावात भाग घेणारे सुरगाणा हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे, 2 कोल्हापूर, 3 नाशिक, 4 अमरावती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नाशिक. 1857च्या उठावात भाग घेणारे सुरगाणा हे महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यातील ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 15, सोडियम हायड्रॉक्साईड याला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 ब्लिचिंग पावडर, 2 चुनखडी, 3 सामान्य मीठ, 4 कास्टिंग सोडा. या प्रश्नाचे
योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कास्टिंग सोडा. सोडियम हायड्रॉक्साईड याला कास्टिंग सोडा या नावाने ओळखले जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.